या व्हिडिओमध्ये आपण युनिट टेस्ट 1 मधील केमिस्ट्रीची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आता पहिला प्रश्न बघा, व्हॉट इज द मॉलिक्युलर मास ऑफ C6H12O6 म्हणजे ग्लुकोज चे मॉलिक्युलर मास आपल्याला काढायला सांगितलेले आहे। तर बघा कार्बनचे ॲटॉमिक मास काय असते 12 into 6 is equal to 72 plus हायड्रोजन चे ॲटॉमिक मास 1 into 12 is equal to 12 plus ऑक्सिजन चे ॲटॉमिक मास असते 16 into हे 6 is equal to 16 into 6 96 2 plus 6 10 7 plus 1 8 8 plus 10 18 म्हणजे ग्लुकोजचे मॉलिक्युलर मास आहे 180। दुसरा प्रश्न बघा, calculate the number of atoms in 11.2 liter of SO2 gas at STP। तर पहिल्यांदा आपल्याला याचे मोल काढावे लागेल। आता मोलचे सूत्र काय असणार आहे ते N इज इक्वल टू V व्हॉल्यूम हे लिटरमध्ये डिवायडेड बाय 22.4। व्हॉल्यूम किती दिला तिने 11.2 डिवायडेड बाय 22.4 इज इक्वल टू 1/2 मोल। आता आपले मोल आलेले आहे। आता आपण नंबर ऑफ मॉलिक्यूल काढू। नंबर ऑफ मॉलिक्यूल सूत्र काय असते N इज इक्वल टू स्मॉल n इंटू ॲव्होगाड्रो नंबर इज इक्वल टू n ची किंमत काय आली 1/2 इंटू Na। आता आपण नंबर ऑफ ॲटम्स काढू। नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू ॲटॉमिसिटी इंटू नंबर ऑफ मॉलिक्यूल म्हणजेच N। आता SO2 ची ॲटॉमिसिटी काय आहे 3 इंटू N काय आले आपले 1/2 इंटू Na इज इक्वल टू 3Na डिवायडेड बाय 2 म्हणजेच दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे दुसरा पर्याय 3Na डिवायडेड बाय 2। आता तिसरा प्रश्न, द व्हॉल्यूम ऑफ 1 ग्रॅम ऑफ हायड्रोजन इन STP। आता त्यांनी व्हॉल्यूम काढायला सांगितले आहे आणि त्यांनी वेट दिलेले आहे। आता प्रथम आपण मोल काढू। तर मोलचं सूत्र काय येणार बघा ते N इज इक्वल टू वेट बाय मोलर मास। तर वेट किती दिले त्यांनी 1 डिवायडेड बाय हायड्रोजनचं मोलर मास काय असते 2 म्हणजेच 0.5 1/2 इज इक्वल टू 0.5। आता त्यांनी व्हॉल्यूम काढायला सांगितलेले आहे। तर व्हॉल्यूमचं सूत्र काय असते व्हॉल्यूम इज इक्वल टू 22.4 इंटू N। आता व्हॉल्यूम काय ना 22.4 इंटू 0.5 इज इक्वल टू 11.2 लिटर। म्हणजेच द व्हॉल्यूम ऑफ 1 ग्रॅम ऑफ हायड्रोजन ॲट STP इज 11.2 लिटर। चौथा प्रश्न, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हेलियम इन 100 U ऑफ HER। तर ॲटॉमिक वेट ऑफ हेलियमचं काय आहे 4 म्हणजे एका हिलियमचे ॲटॉमिक वेट जर 4U असेल तर
100 U किती हेलियमचे असेल, तर इथे आपल्याला डिवाइड करायला पाहिजे. म्हणजेच 100 U डिवायडेड बाय 4 U इज इक्वल टू 25. म्हणजेच चौथ्या प्रश्नाचे उत्तर आहे 25. फर्स्ट ऑप्शन, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हेलियम इन 100 U ऑफ He आर 25. पाचवा प्रश्न, द मास ऑफ 11.2 लिटर ऑफ अमोनिया गॅस NH3 ॲट STP इज. तर त्याने मास काढायला सांगितलेले आहे. प्रथम आपण मोल काढू. तर मोलचं सूत्र काय ना, N इज इक्वल टू व्हॉल्यूम डिवायडेड बाय 22.4. तर व्हॉल्यूम काय दिलं त्याने, 11.2 डिवायडेड बाय 22.4 इज इक्वल टू 1/2 मोल. आता आपण वेट काढू. वेटचं सूत्र काय ना, वेट इज इक्वल टू N इंटू म्हणजेच मोल इंटू मोलर मास. तर मोल काय आलं आपलं 1/2 इंटू अमोनियाचं मोलर मास काय असणार, नायट्रोजनचं 14 प्लस H3 आहे ते, म्हणून हायड्रोजनचं 3, 14 प्लस 3 इज इक्वल टू 17. म्हणजेच अमोनियाचं मोलर मास आहे ना 17. तर 1/2 इंटू 17 इज इक्वल टू 8.5 ग्राम. म्हणजेच द मास ऑफ 11.2 लिटर ऑफ अमोनिया गॅस NH3 ॲट STP इज 8.5 ग्राम. तर 6वा प्रश्न बघा, द नंबर ऑफ सोडियम ॲटम इन 46 ग्रॅम Na इज. ॲटॉमिक वेट ऑफ Na इज 23. आता त्यांनी वेट दिलेले आहे आणि आपल्याला नंबर ऑफ ॲटम काढायला सांगितलेले आहे. आता आपण पहिल्यांदा मोल काढू. मोलचा फॉर्म्युला काय, N इज इक्वल टू वेट डिवायडेड बाय मोलर मास. तर वेट किती दिले त्यांनी 46 ग्राम डिवायडेड बाय NAचं मोलर मास किती आहे 23. त्याने इथे दिलेले आहे 46 डिवायडेड बाय 23 इज इक्वल टू 2 मोल. आता आपण नंबर ऑफ मॉलिक्यूल काढू. नंबर ऑफ मॉलिक्यूल म्हणजेच N इज इक्वल टू मोल इंटू ॲव्होगॅड्रो नंबर इज इक्वल टू, मोल काय आलं आपलं 2, ॲव्होगॅड्रो नंबर काय असतो 6.023 इंटू 10⁻23. आता बघा ॲव्होगॅड्रो नंबर हा जास्त करून 6 किंवा 6.022 असतो, पण येथे उत्तरात 6.023 दिले आहे. त्याचा एवढा काही फरक पडणार नाही. आता आपले नंबर ऑफ मॉलिक्यूल आलेले आहे. आता आपण नंबर ऑफ ॲटम्स काढू. नंबर ऑफ ॲटम्स ऑफ सोडियम इज इक्वल टू, सोडियमची ॲटॉमिसिटी किती आहे 1 इंटू 2 इंटू 6.023 इंटू 10⁻23. तर ह्याचे उत्तर काय ना 12.046 इंटू 10⁻23. म्हणजे 6व्या प्रश्नाचे उत्तर आहे फोर्थ ऑप्शन 12.046 इंटू 10⁻23 ॲटम्स. 7वा प्रश्न, द आयसोटोप यूज्ड ॲज अ स्टँडर्ड टू डिटरमाइन द ॲटॉमिक मास इज. दुसरा पर्यायाचा उत्तर येतोय 12C. 8वा प्रश्न, 1 AMU इज इक्वल टू. आता ह्याचा उत्तर आहे तिसरा पर्याय 1/12
मास ऑफ ॲन ॲटम 12C. आता ह्याचे अजून पण उत्तर असू शकतात, पण पर्यायामध्ये ते नाही आहेत. ते म्हणजे बघा 1.66 इंटू 10⁻⁻24 ग्राम आणि 1.66 इंटू 10⁻⁻27 किलोग्राम. नवा प्रश्न. An element has two isotopes of mass number 65 and 67 with abundance of 25% and 75% respectively. The atomic mass of the element is. आता बघा 65 ला 25% आहे आणि 67 ला 75% आहे आणि त्यांनी ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट काढायला सांगितलेले आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे की A1 इंटू P1 प्लस A2 इंटू P2 डिवायडेड बाय 100. आता A1 हे A1 हे P1 हे A2 आणि हे P2. आता बघा इथे काय ना 65 इंटू 25 प्लस 67 इंटू 75 डिवायडेड बाय 100. हे सॉल्व केल्यानंतर याचे उत्तर येते 66.5. द ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट इज 66.5. आता 10वा प्रश्न बघा. 17 ग्रॅम ऑफ NH3 कंटेन्स. त्याने आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्या 4 ऑप्शनमधला कोणता एक ऑप्शन बसतो ते काढायचे आहे. आता पहिल्यांदा आपण ह्याचे मोल काढू. मोल काय ना म्हणजेच N इज इक्वल टू वेट बाय मोलर मास. वेट त्यांनी किती दिले 17 ग्राम डिवायडेड बाय NH3 म्हणजेच अमोनियाचे मोलर मास काय ना 17 इज इक्वल टू 1. आता आपण अमोनियाचे नंबर ऑफ मॉलिक्यूल काढू. म्हणजेच N इज इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्यूल इज इक्वल टू मोल इंटू ॲव्होगॅड्रो नंबर इज इक्वल टू मोल काय आले आपले 1 इंटू 6 इंटू 10⁻23 मॉलिक्यूल्स. म्हणजे आपले NH3 चे मॉलिक्यूल्स काय आले 6 इंटू 10⁻23 मॉलिक्यूल्स. आता आपण नंबर ऑफ ॲटम्स काढू. म्हणजे पहिल्यांदा आपण NH3 चे नंबर ऑफ ॲटम काढू. तर नंबर ऑफ ॲटम्स ऑफ NH3 इज इक्वल टू ॲटॉमिसिटी इंटू नंबर ऑफ मॉलिक्यूल. आता नंबर ऑफ ॲटम्स ऑफ NH3 चे काय ना NH3 चे ॲटॉमिसिटी किती आहे 4 इंटू 6 इंटू 10⁻23 इज इक्वल टू 24 इंटू 10⁻23. आता आपण हायड्रोजनचे ॲटम काढू. म्हणजेच नंबर ऑफ ॲटम्स ऑफ H3 इज इक्वल टू H3 ची ॲटॉमिसिटी किती आहे 3 इंटू 6 इंटू 10⁻23 इज इक्वल टू 18 इंटू 10⁻23 ॲटम्स. आता आपण नंबर ऑफ ॲटम्स ऑफ N म्हणजेच नायट्रोजनचे ॲटम्स काढू. नंबर ऑफ ॲटम्स ऑफ N इज इक्वल टू नायट्रोजनची इथे ॲटॉमिसिटी किती आहे 1 म्हणजेच 1 इंटू 6 इंटू 10⁻23 इज इक्वल टू 6 इंटू 10⁻23. म्हणजेच 17 ग्रॅम NH3 contains 6 into 10⁻23 atoms of N.
म्हणजेच हा पर्याय बसणार आहे किंवा हे उत्तर येणार आहे. आता बघा 11वा प्रश्न. व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट Na? सोडियम. म्हणजे सोडियमचा आपल्याला ॲटॉमिक नंबर विचारलेला आहे आणि तो किती येतो? 11. आता 12वा प्रश्न. व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट Cl? Cl मीन्स क्लोरीन. आता क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17. आता 13वा प्रश्न. व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट N? मीन्स नायट्रोजन. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 7. आता 14वा प्रश्न. व्हॉट इज द ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट Na? तर त्यांनी सोडियमचं ॲटॉमिक मास विचारलेले आहे. तर सोडियमचे ॲटॉमिक मास येते 23. 15वा प्रश्न. व्हॉट इज द ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट हेलियम? हेलियमचे त्याने ॲटॉमिक मास विचारलेले आहे आणि हेलियमचे ॲटॉमिक मास आहे 4. ॲटॉमिक मास 4. 16वा प्रश्न. व्हॉट इज द ॲटॉमिक मास ऑफ ब्रोमीन? तर ब्रोमीनचे ॲटॉमिक मास आहे 80. 17वा प्रश्न. व्हॉट इज द ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट C? म्हणजेच त्यांनी कार्बनचे ॲटॉमिक मास विचारले आहे आणि कार्बनचे ॲटॉमिक मास असते 12. 18वा प्रश्न. व्हॉट इज द मॉलिक्युलर मास ऑफ CO2? म्हणजेच त्यांनी कार्बन डायऑक्साईडचे मॉलिक्युलर मास विचारले आहे. का CO2. आता येथे कार्बनची ॲटॉमिसिटी किती आहे? 1 × 12 प्लस ऑक्सिजनची ॲटॉमिसिटी आहे 2 × आणि ऑक्सिजनचे ॲटॉमिक मास असते 16 आणि कार्बनचे असते 12. आता बघा 1 × 12 12 प्लस 2 × 16 32 इज इक्वल टू 44. म्हणजेच कार्बन डायऑक्साईडचे मॉलिक्युलर मास आहे 44. आता 19वा प्रश्न बघा. व्हॉट इज द मॉलिक्युलर मास ऑफ H2O? म्हणजेच वॉटरचे त्यांनी मॉलिक्युलर मास विचारले आहे. आता H2O इज इक्वल टू, आता इथे हायड्रोजनची ॲटॉमिसिटी किती आहे? 2 × हायड्रोजनचे ॲटॉमिक मास किती असते? 1 प्लस इथे ऑक्सिजनचे ॲटॉमिसिटी किती आहे? 1 × ऑक्सिजनचे ॲटॉमिक मास किती असते? 16. तर इज इक्वल टू 2 × 1 2 प्लस 1 × 16 16 इज इक्वल टू 2 + 16 18. म्हणजेच H2Oचे मॉलिक्युलर मास आहे 18. आता 20वा प्रश्न. व्हॉट इज द मॉलिक्युलर मास ऑफ C12 H22O11 इज इक्वल टू, म्हणजे शुगर, साखर. आता इथे कार्बनची ॲटॉमिसिटी किती दिली आहे? 12 × कार्बनचे ॲटॉमिक मास असते 12 इज इक्वल टू 145 प्लस, आता इथे हायड्रोजनची ॲटॉमिसिटी दिलेली आहे 22 × हायड्रोजनचे ॲटॉमिक मास असते 1 इज इक्वल टू 22 प्लस, आता इथे ऑक्सिजनची ॲटॉमिसिटी दिलेली आहे 11 × ऑक्सिजनचे ॲटॉमिक मास असते 16 इज इक्वल टू 11 × 16 176. आता आपण यांची बेरीज करू. 4 + 2 + 6 इज इक्वल टू 12. 4 + 2 + 7 + 1 इज इक्वल टू 14. 1 + 1 + 1 3. म्हणजेच
C12H22O11 चे मॉलिक्युलर मास आहे 342. आता 21वा प्रश्न, द सब मल्टिपल पिको इज इक्वल टू, आपल्याला माहित आहे की पिको इज इक्वल टू 10⁻⁻12. 22वा प्रश्न, 113 फॅरेनहाइट इज इक्विलेंट टू 113 फॅरेनहाइट इज इक्वल टू, आता याचे आपल्याला रूपांतर त्यांनी अंश सेल्सिअस मध्ये करायला सांगितलेले आहे. त्याचे सूत्र काय असते बघा, 5/9 इन ब्रॅकेट फॅरेनहाइट -32. आता 5/9 इंटू 113 -332. 5/9 इंटू 113 -32 इज इक्वल टू 81 इज इक्वल टू 9×9 9981 9 हेक्सा 9. 5 इंटू 9 इज इक्वल टू 45 डिग्री सेल्सियस. 23वा प्रश्न, द व्हॅल्यू ऑफ द टेम्परेचर विच इज सेम ऑफ बोथ सेल्सियस अँड फॅरेनहाइट स्केल्स इज, म्हणजेच सेल्सिअस आणि फॅरेनहाइट हे केव्हा इक्वल असतील, तर याचे उत्तर आहे -40 डिग्री सेल्सिअस अँड -40 डिग्री फॅरेनहाइट. म्हणजेच -40 डिग्रीला सेल्सिअस आणि फॅरेनहाइट हे दोन्ही इक्वल असतील किंवा सेम असतील. 24वा प्रश्न, द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स इन 5.012 आर. आता यात सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत ते सांगायचे आहे, तर यात आहेत 4 सिग्निफिकंट फिगर्स. आता शेवटचा 25वा प्रश्न, द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर इन 2.417 इंटू 10⁻⁴. आता हे 2.517 इंटू 10⁻⁴ यात किती सिग्निफिकंट फिगर आहेत हे सांगायचे आहे, तर यात 4 सिग्निफिकंट फिगर्स आहेत.